नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ। तर आज न चेहरा दाखवताच बोलते का तर हे बघा क्लिनिंग चालू आहे। याला मी सगळं हे असं व्हाईट वालं जे आलं असतं रिंच आला ते लावून ठेवले बघा। व्हाईट याला खूप डाग पडलेले, हे बघा असे डाग दिसत होते, खूप डाग होते असे, म्हणजे हे लावून ठेवले आणि एका कपड्याने असं चोळून घेते, हात लावला की झोपते। सगळीकडे मी असं व्हाईट आला लावून ठेवले याला, एवढं तरी हे केलं। आणि इकडे वरती हा चांगला असा नरम वाला काथा घेऊन निर्माचं पाणी घेतलंय आणि हे वरती याला हे बघा असा हा काथा घेऊन हे घासलंय चांगलं स्वच्छ। म्हणजे थोडंसं ताईंना क्लिप दाखवावी। इकडे हे माझ्या हाताखालचं कपाट खूप घाण झालेलं, याला पण मी असं घासलंय। चिमणी वगैरे खूप खराब झाली, यश गेला आहे लग्नाला म्हणून। तर आता हे सगळं मी आतून बाहेरून क्लीन करून घेते। खूप इथं तेलकट झालेलं म्हणून थोडंसं घासून घेतले जरा। हे बघा स्वच्छ झाले, तसं जरा कपड्याने पुसलं तरी आता होईल बघा। हे बघा कपड्याने पुसलं क्लीन होतंय ते एकदम लगेच। आता इकडचं पण असं करून घेते मी आणि हे हातलं निर्माने चांगलं किंवा लिक्विडने स्वच्छ करून घेते आणि मग तुम्हाला डबे वगैरे ठेवल्यावर दाखवते। हे बघा मी आता असं सगळे डबे वगैरे सध्या तरी असे ठेवून दिले, जेवढे आहे तेवढे। बाकी अजून भरायचे काय काय, जे भरले ते ठेवून दिलेत बघा। हे बघा इकडे चिमणी एवढी खराब झाली, आता चिमणीमध्ये मी दिसत असेल आणि माझा अवतार बघा मी खूप घाण आहेत म्हणून मी मला स्वतःला दाखवत नाही। आता इकडचं मी कपाट साफ केलंय, पहिलं हे केलं या बाजूचं, आता हे केले जे मसाल्याचे डबे वगैरे ठेवलेले असतात, खूप घाण झाले। पण बघा आला टाकलं ना रिंच आला एकदम छान होतंय। हे पहिलं त्यांचं आहे ना ते हे लावतात ना लिक्विड, ते निघतच नाहीये बघा, काय बोलतो त्याला केमिकल वगैरे काय लावतात ते। तर आणि इथे हे जे पकडते मी कंटिन्यू दरवाजा उघडायला बंद करायला, हे ना खूप खराब झालेलं, भरपूर खराब झालं होतं, असं कंटिन्यू हात असतो इथे। हे बघा हे फक्त आता 2च कपाट साफ केलेत मी, ताई आल्या नाही, हे एवढा सगळा पसारा मी काढलायत, बाकीचा ठेवून दिलाय। इकडे उद्या करणार फिल्टरचं आणि हे सगळं वरती साहेब जेव्हा घरी असतील तेव्हा। हे खूप सामान आहे आतमध्ये बघा। पहिलं आपलं 4 सिलिंग होती ती वरची काढून टाकली, प्लेन ठेवले कलर देऊन। हे सगळं साहेब जेव्हा वेळ काढतील सुट्टी घेतील त्याच वेळेला करणार मी, तोपर्यंत नाही। हे बघा असं अवतार आहेत म्हणून मी तुम्हाला समोर नाही आले खूप। आणि मी काहीच आज मी देवपूजा सुद्धा केलेली नाही तुम्हाला सांगते, म्हणून सुरुवात देवांकडून पण नाही घेतली देवपूजाने। आज पहिले याच कामाला लागले, फक्त फोडणीचा भात करायचा आहे। रात्रीची फ्लॉवरची भाजी चपाती आहे आणि आता फोडणीचा भात करणार आहे, पण पहिला हा गोंधळ आवरते। ताई आल्या नाहीये, मी आवरून घेते तोपर्यंत सगळं। तुम्हाला किचन दाखवते, राहड बघा किती आहे। किचनची हालत बघा, रोज कसा असतोय आपला आणि आज बघा कसा आहे, म्हणून आता पहिले हे सगळं आवरायला घेते। आता हे बघा हे झाले तर आपलं काम चालू इथे यांचं चाललंय। हो व्हिडिओ लिहिलं आहे मी। हां तर ती कटिंग झाली आणि तुम्हाला खूप दिवसातून मी आता आतला रूम दाखवते बघा। तर हा दादाचा रूम, इथे हे छोटं जे कपाट आहे हे काढायचं इथून, आता ते मेजर वगैरे घेतली। हे बघा यशने हा छोटासा तो आपला आहेत ना छोटू त्याचा आणि याचा फोटो लावलाय। आणि बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप छान असा फोटो, खूप आवडतो मला, इथे लावून घेतला। तर हे सगळं काढायचंय, हे कपाट झाले छोटं, आता इथे पूर्ण टोटली इथपर्यंत कपाट बनणार आहेत। आणि हे बघा दादाचा रूमचा गोंधळ, इकडे अंथरूण वगैरे तसेच आहे। आता मला टाकायचे कपडे, बाहेरचा लुक दाखवते तुम्हाला कितीतरी दिवसातून। यश हळदीला गेलेला, त्याचा कुर्ता धुतलाय। हे बघा हे आपल्या इकडचं बाहेरचं आज कितीतरी दिवस, कढीपत्त्याचं झाड आहे आपलं, खूप दिवसातून बाहेरचा नजारा दाखवते तुम्हाला मी छान असं। तर चला आता जेवणाला लागायचंय। नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ। व्हिडिओला सुरुवात केली कधी, पण मी समोर आले तुमच्याच 1:45 वाजता। तुम्हाला बोललेली खूप काम काढलेलं,
ताई आज खूप उशीर, तुम्हाला पहिलेच बोलले अगोदर की ताई आल्या नाही अजून, तोपर्यंत मी थोडंफार आवरून घेतलेलं. मग आता त्या आल्यात, किचन वगैरे बरीच राहिलेले भांडे सगळं त्यांनी आवरलं. मी थोडंफार काय काय होईल तेवढं आवरत राहिलेली, त्यांना थोडासा उशीर झाला आज यायला. तर बघा आता माझं काय काय काम झालंय. हे बघा हे थोडेफार राहिलेले प्लास्टिकचे डबे मी काय घासत होते तोपर्यंत ताई आल्या, मग त्यांनी घासले, मी सुकायला टाकले इकडे. जरा हे सगळं असं आवरून घेतलं. शेवट झाला यांचा डब्यांचा. असे इथं ऊन येतं ना, आता ऊन गेलंय तिथलं, असे सुकायला टाकले. हे बघा आज पण एक फुल आलंय, पण मी तोडलंच नाही. आता इकडे ताईंनी किचन वगैरे आवरून घेतला. मी फक्त फोडणीचा भात बनवलाय, त्याची पण काहीच रेसिपी घेतली नाही, फक्त कांदा टमाटा घातलाय आणि भात बनवलाय, तो तुम्हाला दाखवते. ताईंचं आता चाललंय बाळदण वगैरे सुकायला टाकले, बघा चालले तिकडे. डबे घासले त्यांनी आणि किचन आवरून घेतलाय. मी आवरत होते काल, मी थोडे डबे घासले. काल मला एवढी बडबड केली, तुम्हीच करा काम, तुम्हीच करा. आणि मी आज घाबरत थोडं आवरत राहिले. मग ओरडतात मला. मग चला दाखवते तुम्हाला. बघा मी आता तुम्हाला पहिलं बोललेले इकडचं केलं बघा. आता थोडंसं नॉर्मल सामान ठेवून दिले, फक्त तिथे भात वगैरे बनवायचं होतं तेवढं काढलेलं. आणि इकडचं सामान बघा मी किती कोंबलेत आता पुन्हा इकडे बघा. जे तिकडे काय काय होतं ना सगळं कोंबून भरलं या बाजूला. पसारा बघा, पुन्हा नीटनेटकं करेल मी नंतर, पण आता असंच ठेवून दिलंय. नंतर आरामात, फक्त आता कशी जागा खाली करायची होती. ताईंची बघा भांडे बिंडे झाले, बाहेर बरण्या घासून झाल्या, गॅस त्यांनी पुसला पण मी घाण केला, मसाला सांडलाय. आणि बघा मला बोलते हुशार आहे बघा, फिल्टर वगैरे मी एकदम चकाचक केलंय. भात दाखवते तुम्हाला मी कसा बनवलाय बघा. आता तुम्हाला याचा एक जोक सांगते. बघा कसे पळालेत बघा. ताईला कुकर लावता येत नाही तुम्हाला सांगते मेन म्हणजे, मग त्यांना घरी जेवणाला खूप उशीर होतो. मी बोले मी तुम्हाला कुकर गिफ्ट देते, मग दीदी देते त्यांना. दीदी मी नाही, दीदी देते त्यांना. पण इथे रोज शिका तरी. मला बोलते तपकीर ओढू का नाकामध्ये, म्हणजे मग शिंका येतील चांगल्या. बघा काय काय मस्करी करते. काय बोलते बघा मला. ताईला कुकर द्यायचा त्यांना येत नाही लावता. म्हटले रोज इथं शिका, मी तुमचं सोपं होईल. दीदी बोली मी देणार आहे आत्याला. दीदी आत्या बोलते त्यांना ना, दोघं पण यश आणि दीदी आत्या बोलते. तर दीदी गिफ्ट देणार आहे आत्याला कुकर. पण पहिला इथं मला महिनाभर शिकवावं लागणार आहे. बघा किती वैताग आहे मला. चालेल चला. आता बघा मी भात बनवला एकदम साधा सिंपल, रेसिपी घेतली नाही. कुकर 2 आणले, पण ताईला मला एवढा छोटा नाही द्यायचा आहे, मोठा द्यायचा आहे. नाही तर हाच दिला असता. असा मी एक नवीन आणलाय तो. हे बघा तुम्हाला बोलले ह्या कुकरमध्ये खूप सोपं काम आहे. नुसतं कांदा टमाट्यामध्ये कसला भारी झालाय भात बघा. गरम गरम तुपामध्ये केलाय. हे बघा असा छान झालाय. चला आता मी साहेबांना पण डबा देते आणि मी पण जेवते. आज ताईंचा उपवास आहे, ताई जेवत नाहीये आणि फक्त चहा घेतला. आज काहीच खाल्लं नाही त्यांनी पण. मी आता जेवते आणि संध्याकाळी काय कुठली रेसिपी घेईल. आज घ्यायची होती छान अगदी एक सुंदर अशी रेसिपी, पण नाही घ्यायला झालं मला या साफसफाईमुळे. हे होऊन गेलं हे महत्वाचं आहे. 2 दिवस झाले रोज कपाटा दाखवत होते बघा. कसं कोंबलंय मी, पण ते नीट करेल मी व्यवस्थित जसं जसं वेळ भेटेल तसा. आता साहेबांचा डबा देते आणि मी जेवायला घेते आणि तुम्हाला भेटते मी आता संध्याकाळी. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता संध्याकाळची सुरुवात झाली. आज व्हिडिओ सकाळपासून नुसतं तुम्हाला भांडी कपाट काय काय दाखवलंय. काय कुठली आज रेसिपी दाखवली नाही. रेसिपी का नाही दाखवली तर फक्त नुसता फोडणीचा भात लावलेला मी तुम्हाला दाखवलं. कुकर खोलून फक्त भात लावलेला आणि न बोलताच व्हिडिओला सुरुवात केलेली अगोदरच, कारण माझा अवतार एकदम बेकार होता. तुम्हाला खरं सांगते. मी करत अशी असेल ना तुमच्या समोर थोडीशी नीट येते, पण घरात काम चालू असेल ना मी माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाही. आणि आता जरा मग थोडं केसांना तेल वगैरे लावलं. असू दे काय नाही. संध्याकाळचे आता वाजले 7:45 आणि आता जायचं आहे किचनमध्ये. ते अगोदर तुम्हाला दाखवते. बाहेर आपलं कपाटाचं बऱ्यापैकी कटिंग करून झाली. हे बघा असं सनमायका लावून ठेवले, दाब देऊन त्याच्यावर असं वजन ठेवून. सनमायका व्हाईट कलर जे आतून व्हाईट असतोय तो कपाटाचं सगळं कटिंग आणि कलर व्हाईट कलर आतल्या बाजूने दाब दिलाय तिथे. तर आता आणि बघा त्या दिवशी हळदी कुंकूला गेले त्यांनी छान असा करंडा दिलेला, मस्त आहे भारी एकदम असं छान आहे. आवडतं मला अशा काहीतरी वेगळ्या वस्तू आवडतात. आता किचनमध्ये आले. काय बनवायचंय तर आता काय बनवते बघा तुम्हाला दाखवते. बघा ही कुरडई आता तुम्हाला ना सुकी दाखवायच्या अगोदर विसरून गेले मी. डायरेक्टच पाण्यात घालून दिल्या मी. ही कुरडई असते ना गावाला त्याची भाजी बनवायची आता आज दीदीला. हे बघा याची पाण्यात भिजली. आता 1 तासभर झालाय चांगला पाण्यात टाकून. मग एकदम नरम झाली. काढून घेते पाण्यातून मग तुम्हाला दाखवते कशी बनवते ते.
तर आता आले ताई न किचन मध्ये बघा. आता पहिले तर इथे दूध गरम करून ठेवलंय, मसाल्याचा डब्बा वगैरे सगळं काढून ठेवते आणि मग व्हिडिओ चालू करते बघा. तर जी कुरडई पाण्यात घातलेली ती मी अशी चाळणीमध्ये काढून ठेवली बघा, पाणी निथळायला. हे बघा असं पाणी निथळतंय आणि छान मग मोकळी होती भाजी अशी. ही कुरडई भिजवून ठेवलेली 1 तासभर भिजवली मी, जास्त भिजली ती पण काही प्रॉब्लेम नाही येत आहे. हा दुपारी बनवलेला फोडणीचा भात आहे, थोडा आता नाही करणार. आणि यासाठी घेतलेत मी चांगले 4 कांदे घेतलेत, मिरची कापून घेतली, लसूण चेचून घेतलाय, कोथिंबीर नंतर कापणार आहे, कढीपत्ता घ्यायचा बाकी राहिलाय तर तो आता घेते. पहिले यामध्ये काय करते ते दाखवते. आणि इकडे पीठ भिजून ठेवलंय बघा. काय काम चाललंय, आदेश यशचं व्हिडिओ अपलोड करायचं काम चाललंय त्याचं. तिथे बसलाय, आपले तर वायफायने पटकन होतं ना, मग त्याचं चाललंय काम. आता पण मी धुवून ठेवला. पहिले काय करते बघा, कढई मी गरम व्हायला ठेवली, बारीक गॅस आहेत. आणि हा थोडासा आहे मखाना. हा मखाना मी असा जरा बारीक गॅसवर थोडासा चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे. जरा भाजून घेते आणि नंतर दाखवते त्यात काय टाकते मी. हा मखाना मी चांगला 5 ते 6 मिनिट एकदम बारीक गॅस अजिबात फुल नाही केलाय, बारीक गॅसवर मी असा भाजून घेतलाय एकदम कुरकुरीत होईपर्यंत. दाखवते तुम्हाला. हे बघा असा आपले कुरमुरे असतात ना, असा होतो छान भाजला. मध्ये असा नरम असतो, नाही तर नरम नाही राहू द्यायचंय, चांगला छान असा भाजून घ्यायचंय. अजून घेतल्यावर अगदी अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचं. आणि त्यावरतून टाकायचंय आपल्याला थोडंसं मीठ, एकदम जरासं मीठ घातलंय, म्हणजे अर्धा चमचा, छोटासा माझा अर्धा चमचा मीठ घातलंय. आपलं जे तिखट आहे घरचं, चटपटीत खायचंय जरा तिखट असं म्हणून हे बघा असं हा थोडंसं हे तिखट, तेल, मीठ आणि जरासं आपलं तिखट. तेल टाकल्यावर पण थोडंसं भाजू द्यायचं, म्हणजे ते सगळं त्यात मिक्स होतं. हे बघा असं एकदम छान झालंय आता. तर हा आता मी प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड झाल्यानंतर ह्या बरणीमध्ये भरणार आहेत. पहिला थोडासा इथे प्लेटमध्ये थंड होऊ देते. असा मखाना तुम्ही पण करून बघा ताईंनो, आपल्या हेल्थसाठी खूप चांगला आहे. मी असं मध्ये मध्ये करून ठेवते थोडा थोडा. तर हा जरा आता इथे थंड होऊ देते, खूप छान लागतो खायला. मीठ घातल्यामुळे ना त्याला चव येते जरा, नाही तर त्याला आमची अशी काही चव नसते. ते ठेवलंय. आता इथे भाजीसाठी तेल घातलंय, गॅस फास्ट केला. मोहरी, जिरं, मिरची आणि लसूण. याला पण दिला खायला मखाना गरम गरम. कुठे गेला तो, आहे आहे बघा. आता लसूण मिरची चांगली परतली. आता कढीपत्ता आणि कांदा टाकते त्यात. चांगला परतून घेते. तर कांदा चांगला परतलाय, मीठ नाही घातलंय अजून. इथे भाजीच्या अंदाजाने मीठ टाकते मी 2 चमचे भरून, कारण कोरडीला पण मीठ असते, यामध्ये पण मीठ असते. ही कोथिंबीर टाकते. हळद जरा चांगली अर्धा चमचा टाकते, कारण पिवळी भाजी झाली पाहिजे म्हणून. बाकी दुसरं कुठलं काही तिखट नाही टाकणार आहे. ही भिजून ठेवलेली कोरडई अशी ही टाकते. ही आपल्याला सगळ्यांना भाजी आवडते, यश पण खाणार, सगळे खातात ही भाजी. आणि आज कापले बोट बघा, किती बोट कापले माझे. गॅस फास्ट ठेवलाय मी. तशी मिक्स करून घेतली आणि आता बघा झाकण ठेवते 1 मिनिट भरासाठी. आणि गॅस कमी केलाय मी, फक्त जराशी वाफ आतल्यात राहावी म्हणून गॅस कमी करून अर्ध्या मिनिटाची वाफ घेते. मखाना असा भरून ठेवलाय. आतमध्ये असं नरम नाही राहू द्यायचा ताईंनो, एकदम खरपूस भाजायचा, नाही तर दाताला चिकटतो. हा भाजी मिनिटभर झाकण ठेवलेलं.
आणि बघा ही आपली भाजलेलं जिरं आहे. भाजलेल्या जिऱ्याची पावडर ही 1 चमचा आणि थोडीशी वरती टाकली, 1.5 चमचा टाकली. भाजलेल्या जिऱ्याच्या पावडरने जरा चव येते. एकदा मिक्स करून घेते आणि काढून घ्यायची लगेच. झाली भाजी, त्याला बिलकुल काही शिजवायची नाही, काही नाही. बघा शिजवून दाखवते मी तुम्हाला. चिकट नाही झालीत बघा, एकदम चिकट पण नाही, एकदम मोकळे पण नाही. चपातीला लावून खायला एकदम बरोबर झाली याची. भाकरी बरोबर छान लागते, पण मुलं भाकरी बरोबर नाही खात म्हणून चपाती बरोबर. आता मला करायची आहे चपात्या. मी काढून घेते भाजी. हे बघा कढईला चिकटू नाही दिली, चिकटली नाही पाहिजे, नाही तर मग अशी होती. जास्त भिजली तर चिकट होती, तशी नाही होते. कुरडईची भाजी तयार. आणि मी करते चपात्या. आता चपात्या वगैरे करताना काही दाखवत नाही तुम्हाला. बरं आता झालेत माझ्या चपात्या वगैरे, सगळं करून झालं, सगळं रेडी झालेत. आणि आता बाकीचं कामं करायचं. कपड्यांच्या घड्या वगैरे मारायच्यात. काढून ठेवले, खूप कपडे होते. जे सकाळी डबे घासले ते सगळे भरून ठेवले टपामध्ये. रिकामे असे झाकण लावून ठेवले. ते काय काय भरायचे ते झालेत. आणि आता हाताला लागली ही आपली परवाची वाळलेली हरभरा भाजी. तर आता बघू, आता उद्याच्या व्हिडिओमध्ये शक्यतो रेसिपी देण्याचा प्रयत्न करणार. आजच्या व्हिडिओला ताईंनी इतकं भरभरून प्रेम दिलं. सगळ्या ताई बोलत होत्या, ताई तुला बघितलं तरी छान वाटतं, तू असं आपलंसं वाटतं, आपुलकीने बोलते खूप असं. आणि मला पण ताईंनो उद्याला शक्यतो ही रेसिपी आणि एक काळ्या मसाल्याची रेसिपी देण्याचा प्रयत्न असणार आहे माझा. कपाटाचे कामं काढले म्हटलं मसाले गोंधळ उडतोय, पण ठीक आहे, तरी पण रेसिपी देणार तुम्हाला. असू द्या, काही पण होत्या, पण रेसिपी दाखवायची. चला आता या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.